महादेव बेटिंग ॲप प्रकरणी नारायणगावातील 3 मुख्य आरोपींना अटक झाली आहे। पुण्याच्या नारायणगाव या ठिकाणी महादेव बेटिंग ॲप कारवाईनंतर यातील 3 मुख्य आरोपींना मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली आहे। दरम्यान महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 93 जणांना अटक केली असून फरार असलेल्या 3घांना सुद्धा अटक करण्यात आली आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांच्याकडून। रोहिदास, काय सांगाल, नारायणगावातल्या 3 मुख्य आरोपींना अटक झालेली आहे, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात? तर आपण पाहतोय महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एकूण 93 जणांना अटक केलेली होती आणि यामध्ये फरार असलेल्या 3घांना सुद्धा अटक करण्यात आली आहे। राज बोकारिया, ऋत्विक कोठारी, मोहम्मद पठाण असं त्यांचं नाव असल्याची माहिती आहे। या संदर्भात आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांच्याकडे। रोहिदास, काय सांगाल, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात? खरं तर पुण्याच्या ग्रामीण भागामध्ये महादेव बोटिंग ॲपच्या माध्यमातून सट्टा खेळला जात होता आणि या प्रकरणातले 3 जे आरोपी होते हे फरार झाले होते। पुणे ग्रामीण पोलिसांनी मध्य प्रदेशातून या 3घांना आता अटक केलेली आहे। आतापर्यंत 93 जणांना या ठिकाणी काम करणाऱ्या अटक करण्यात आली होती, त्यांच्याकडून तपास सुरू आहे। या सर्व जणांची येरवड्यात रवानगी करण्यात आली आहे। मात्र तपास कामी आता पुन्हा 13 जणांना पुणे ग्रामीण पोलीस ताब्यात घेणार आहे। अधिकचा तपास या परिसरात केला जाणार आहे। मात्र यातले जे नारायणगाव परिसरातील हे सेंटर चालवणारे मुख्य जे 3 आरोपी होते हे आता पोलिसांच्या ताब्यात आले। नक्कीच या संदर्भातला आढावा तुमच्याकडून घेतच राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद रोहिदास दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।